मराठा, एक मराठा, मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, एक मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक मराठा, मराठा, एक मराठा, मराठा, जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय। ह्या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, शब्द न पाळणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय, शब्द न पाळणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय। आता सध्या सन्माननीय मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत चाललेली आहे आणि त्याच्या संदर्भातच आम्हाला जो शब्द दिला होता शासनाने की 15 तारखेला अधिवेशन घेऊ आणि सगळे सोयरे नावाचा अध्यादेश लागू करू, तर हे दिवसांदिवस टाळ करत आहेत आणि आपले हे पुढे ढकलत आहेत। तर दिवसेंदिवस तब्येत बिघडत चाललेली आहे आमच्या दादांची। तर आम्ही हे आमचे अधिवेशन न घेतल्यामुळे आम्ही प्रत्येक आमदाराच्या खासदाराच्या घरासमोर हा घेराव घातलेला आहे आणि आम्ही कुठल्याही आमदार खासदाराला घराच्या बाहेर येऊ देणार नाहोत, एवढं सांगण्यासाठी आम्ही केलेलं आहे। आणि उद्यापासून हे आंदोलन आम्ही तीव्र करणार आहोत। आज काय केलं? शहरात काय केलंय? आज शहरात कडकडीत बंद पाळलेला आहे, धाराशिव शहरात आणि सकल ग्रामीण भागात देखील कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे। आणि जर याची दखल घेतली नाही तर आजपासून आम्ही सुरुवात केलेली आहे। माननीय राणादादांच्या घरासमोर बसून आम्ही सुरुवात केलेली आहे। आम्ही सर्व पक्षीय आमदार खासदाराच्या घरासमोर बसणार आहोत आणि कुणालाही आम्ही घराच्या बाहेर येऊ देणार नाहोत, एवढं मात्र नक्की आहे। एक मराठा, एक मराठा, मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक मराठा, आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं।